तर बऱ्याच रिकाम्या पिशव्या पण पडल्या असतील. काय या ठिकाणी एक गाडी होती, त्या गाडीमध्ये ते पैसे मी यापूर्वी लंपास झाले, जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल नेले पैसे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मला अशी अधिकृत माहिती मिळाली, काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत असं. त्याने सांगितलं त्यातले 80 लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतून आले, 50 लाख रुपये बांधकाम खात्याचे, त्यामध्ये काय अर्जुनची रक्कम आहे, काही कलेक्टर ऑफिसची. ज्यावेळेला मी अशी सगळी उहाबेजी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारण 5 कोटी रुपये आहेत. याशिवाय या ठिकाणी जे 2 VIP रूम आहेत पलीकडे, त्याच्यामध्ये बरेच पैसे होते. ज्यावेळेला या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता. तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली. 1,84,00,00,000 रुपये काय कमी नाही. काय शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. आता असं आहे की मित्र पक्षाचे जे आमदार आहेत, काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आता वरमाय शिणार असल्यानंतर वयात कसं शिकारावर राहील हा साधा प्रश्न आहे. आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले, पण कोणी सिद्ध नाही केले. मी सिद्ध करून दाखवले.